ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन. वयाच्या 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. मुंबईतल्या विलेपार्लेच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजप 35 वर्षांखालील 40% तरुणांना तिकीट देणार. युथ कनेक्ट कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. तरुणांना राजकारणात येण्याचंही आवाहन. हक्काच्या रस्त्यासाठी कोल्हापुरातील तामगावातील ग्रामस्थ रस्त्यावर. रस्त्याचा शब्द न पाळल्यामुळे स्थानिकांना करावी लागतेय 25 किलोमीटरची पायपीट. आंदोलनादरम्यान पोलिसांसोबत बाचाबाची. डॉक्टर गौरी पालवे आत्महत्या प्रकरणी मंत्री पंकजा मुंडेंच्या स्वीय सहाय्यकाला अटक. वरळी पोलिसांकडून रात्री 1 वाजता अनंत गरजेला अटक झाल्याची माहिती. गळफास घेत आत्महत्या केलेल्या डॉक्टर गौरी पालवेकर अहिल्यानगरच्या मोहोज देवढे या मूळ गावी अंत्यसंस्कार. गरीबाला मुलगी द्या पण श्रीमंताला नको. गौरीच्या वडिलांची आर्त हाक. आज मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सभांचा धडाका. फडणवीस शिंदेंच्या उत्तर महाराष्ट्रात प्रचार सभा, तर अजित पवारांचा मराठवाड्यामध्ये निवडणूक प्रचार. मुंबईच्या चेंबूरमधल्या कालीमातेच्या मूर्तीला मदर मेरीचे कपडे घातल्यामुळे तणाव. पुजारी रमेश योगेश्वरला 2 दिवसांची पोलीस कोठडी. धर्मांतरणाचा डाव असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप. अयोध्येत राम मंदिरावरील ध्वजारोहण सोहळ्याची जय्यत तयारी. शिखरावर फडकवण्यात येणारा भव्य ध्वज मंदिर परिसरात. संपूर्ण शहरामध्ये विद्युत रोषणाई. न्यायमूर्ती सूर्यकांत देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून विराजमान. द्रौपदी मुर्मूंनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ.